राम राम मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर आज सकाळची सुरुवात ही झणझणीत अशी मिसळ खाऊन झालेली होती. घरात बोर होत होतं. संदीपला म्हणलं चला घराच्या बाहेर पडू, पण बाहेर इतकं ऊन होतं की कुठे जावं आणि टाईमपास करावं हेच कळत नव्हतं. मग काय आम्ही ठरवलं की इकडे तिकडे उन्हात फिरण्यापेक्षा मस्तपैकी थिएटरमध्ये जाऊन AC मध्ये बसून छानपैकी पिक्चर बघूयात. पण आम्हाला पिक्चर बघायला जायचं होतं देऊळ बंद 2, पण आम्हाला काही त्याचं तिकीट भेटलं नाही, कारण की पिक्चर हा बॉक्स ऑफिसवर खूप धमाल गाजवतोय. एकही तिकीट त्याचं अवेलेबल नव्हतं. म्हणून आम्ही काय ठरवलं की हा रितेश देशमुखांचा राजा शिवाजी चित्रपट बघायला जाऊयात. मग काय म्हणलं आजच्या दिवस हा बघूयात, नंतर देऊळ बंदचं तिकीट भेटलं की तोही बघूयात. पण खास आज इच्छा देऊळ बंदचीच होती बघायची, पण काय करणार, नाही भेटलं तिकीट. मग काय थिएटरमध्ये गेलो. पिक्चर चालू व्हायच्या आधीच आमचं खायचं ठरलेलं असतं. ह्यावेळेस तर पिक्चर चालू व्हायच्या आधीच खायला घेऊन बसला होता आणि इकडं मूव्ही चालू झालेलाही नव्हता की ह्याची इकडं पेटपूजा चालू झालेली होती. दे म्हणलं मला तर अजिबात देत नव्हता. जंक फूड म्हणलं की ह्याला खूप आवडतं. आजकाल खूप नाटकी करतोय भाजी चपाती खाण्यात, पण येईल लवकरच लाईनीवर. पिक्चर चालू झाला. रितेश भाऊंची छान अशी एंट्री झाली. खूप छान पिक्चर आहे, तुम्हीही बघा, आवडेल तुम्हाला. ज्याची त्याची चॉईस असते शेवटी. मी शेवटपर्यंत हा पिक्चर सलमान खान यांच्यासाठीच मी थांबलेली होते, कारण माझे फेवरेट हिरो आहेत ते. मला तर तसं जायची इच्छा झाली होती. इंटरव्ह्यूमध्येच माझी तब्येत ठीक नाही आहे, 2-4 दिवस झालेलं, पण म्हणलं चला तेवढी एंट्री बघूनच जावं. पण एंट्री ही शेवटी होती, म्हणून पिक्चर संपवून सगळा मगच घरी गेलोत. काही दिवस व्लॉग येत नव्हते कारण माझी तब्येत ठीक नाही. तुम्हाला आता आवाजातही कळालेला असेल की माझा घसा पण नीट नाही आहे. सो पिक्चर वगैरे संपला, मग निघालोत. इथे कॅबची वाट बघत बसलो. फायनली घरी पोचलेलो होतो. बाबा आणि बाबांचे फ्रेंड रस्त्यालाच आम्हाला भेटले होते, म्हणून ते दोघं भेटलेत म्हणजे स्मितला गार्डनला नेणार हे त्याला माहीत होतं, म्हणून तो त्यांच्यासोबत गेला. चला बाय, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.